काही क्षणात ही चित्र आपण पाहतोय, ही दृश्य आपण पाहतोय। अगदी काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय, तिथलीच ही दृश्य। अगदी काही क्षणात या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू होईल आणि अजित पवार नेमकी काय कारण मीमांसा करतायत, राजीनाम्या संदर्भात नेमकी काय विधान करतायत या संदर्भातली उत्सुकता, महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। 3:34 झालेले आहेत। 3:30 वाजता ही पत्रकार परिषद सुरू होणार होती, मात्र थेट दृश्य यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणाची। अगदी काही क्षणात आता या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। काल संध्याकाळी अजित पवारांनी आपला राजीनामा मेनला हरिभाऊ बागडे यांना सुपूर्द केल्यानंतर तो त्वरित मंजूरही करण्यात आला, मात्र त्याच्यात कारणं दिलेली नव्हती। आपण नेमका का राजीनामा देतो हे अजित पवारांकडून स्पष्ट झालेलं नव्हतं आणि तडकाफडकी आलेल्या या राजीनाम्यानंतर मात्र राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं। केंद्रित झालं ते केवळ आणि केवळ पॉवरफुल कुटुंबाकडे, पवार कुटुंबियांकडे। यानंतरच्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर त्वरित शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली 8 वाजता आणि कुटुंबात कोणताही वाद नाही, मी स्वतः या संदर्भात चर्चा करीन आणि कुटुंब प्रमुख म्हणून माझा शब्द अंतिम असेल असं विधान केलंय। याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून। प्रफुल्ल, काल शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमधलं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं होतं, कुटुंब प्रमुख म्हणून माझा शब्द हा अंतिम असेल। आजच्या अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेमध्ये या वाक्याचे परिणाम पाहायला मिळणार का? नक्कीच आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील अजित पवार यांनी राजीनामा नाट्य जे आहे ते यापूर्वी देखील एकदा केलेलं आहे आणि त्यावेळी शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पवारांनी आपलं जे आंदोलन होतं ते मागे घेतलं आणि जी तलवार आहे ती बॅन केली होती। आणि काल देखील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थोड्याच वेळामध्ये शरद पवार यांच्याशी संपर्क करून मला आपल्याशी बोलायचं आहे असं सांगत भेट घेण्याची विनंती केली होती आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज भेट घेतली। आणि कुठेतरी काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं होतं की आम्ही एक संपूर्ण कुटुंब एक आहोत आणि कुटुंबामध्ये जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर माझा शब्द अंतिम असतो। आणि त्याच पद्धतीनं आज अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक जे सूतोवाच आहेत ते शरद पवार यांनी या ठिकाणी दिलेत आणि त्या पद्धतीने आता अजित पवार हे आपलं म्हणणं जे आहे या ठिकाणी मांडतील आणि कुठेतरी या संपूर्ण वादावर पडदा पडेल असं आता तरी स्पष्टपणे दिसतंय। प्रफुल्ल, अनेक प्रश्न खरं तर उपस्थित झाले कालच्या तडकाफडकीच्या या राजीनाम्यानंतर। कुटुंब कलह आहे का, चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे म्हणू शकतो हा सगळा राजीनामा पुढे आलाय का, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवार कुटुंबियांचं हे धक्का तंत्र आहे का, डॅमेज कंट्रोल आहे का, हे देखील महत्त्वाचं आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक मोठ्या प्रमाणावर काल जी ईडीच्या संदर्भात जी शरद पवार थेट ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं जेव्हा शरद पवारांनी जाहीर केलं त्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि त्याच या संपूर्ण घटना घडत असताना अचानक अजित पवार यांनी या ठिकाणी राजीनामा दिला। गेले 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शरद पवार असतील आणि अजित पवार जे असतील ते सर्व माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय आणि कुठेतरी आपल्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष जे केंद्रित करण्याचा प्रयत्न हा या संपूर्ण प्रकरणातून झालाय का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बोलला जातोय। प्रफुल्ल, काल 2 अत्यंत महत्त्वाची एक विधानं झाली। एक पार्थ पवारांकडून विधान झालं की लढाई सोडून जाणारे दादा नाहीत आणि दुसरं विधान शरद पवारांनी केलं की आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव मी करून देईन। ही 2 विधानं अत्यंत महत्त्वाची होती। या विधानांचा आज नेमका या पत्रकार परिषदेत कसा परिणाम किंवा परिपाक पाहायला मिळेल? नक्कीच आपण जर राजकारणाची लढाई पाहिली तर शक्यतो करून राजकारणाच्या लढाईमधून कोणीही या ठिकाणी पळून जाताना दिसत नाही, कारण राजकारणात शेवटपर्यंत लढाई लढवली जाते आणि त्याच पद्धतीने अजित पवार देखील हे राजकारण सोडणार नाही हे जवळपास स्पष्टपणे दिसत आहे। पण नाराजी जी आहे ती नाराजी व्यक्त करण्याचं एक साधन म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा जो आहे तो या ठिकाणी दिला होता आणि कुठेतरी आपलं लक्ष जे आहे, आपलं म्हणणं जे आहे ते थेट शरद पवार यांच्याकडे मांडून या संदर्भातली भूमिका जी आहे, आपलं म्हणणं जे आहे ते स्पष्टपणे सांगून अजित पवारांनी या संपूर्ण राजीनामा नाट्याच्या पडद्यामागे हे संपूर्ण सांगितलेलं दिसतंय।
आणि कुठेतरी शरद पवार यांनी या संपूर्ण परिस्थितीवर आपलं म्हणणं जे आहे ते अजित पवारांना सांगितलं असेल आणि अजित पवार यांची समजूत काढण्यात पवार पुन्हा एकदा यशस्वी ठरलेत आणि अजित पवार आता थोड्याच वेळात आपलं म्हणणं जे आहे आपण राजीनामा का दिला, आपली काही नाराजी होती का, या संबंधातली संपूर्ण पार्श्वभूमी जी आहे ती आता थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत सांगतील. अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळणारच आहेत. प्रफुल्ल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर अजित पवारांची देहबोली ही एक वेगळीच पाहायला मिळाली आपल्याला. नक्कीच अजित पवारांची देहबोली आपण जर म्हटलं तर साधारणतः 1.5 तास या ठिकाणी कुटुंबाची एक बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, श्रीनिवास पवार असतील, आता अजित पवार जे आहेत ते पत्रकार परिषदेला या ठिकाणी दाखल झालेत आणि थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होईल. प्रफुल्ल, असं म्हटलं जातंय की संबंधित व्यक्तींबरोबर अजित पवार हे चर्चा करतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करतील. या पत्रकार परिषदेआधी कोणाशी अजित पवारांनी ही ताजी दृश्य, थेट दृश्य आपण पाहतोय पत्रकार स्थळी या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आता अजित पवार दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होते आणि यानंतर मात्र अवघ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. अजित पवार यांच्या समवेत धनंजय मुंडे देखील उपस्थित आहेत. कालपासून धनंजय मुंडे अजित पवारांवर सोबत होते का असे देखील अनेक शक्यता लढवल्या जात होत्या. अखेर धनंजय मुंडे यांच्या खरं तर निवासस्थानी पत्रकार परिषद होणार होती, पण आचारसंहितेच्या कारणावरून आता ही पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी होते आणि अजित पवार यांनी राजीनामा का दिला, राजीनाम्यामागे नाराजीचा सूर आहे का, कुटुंब कलह आहे का, चौकशीचा ससेमिरा आहे का, की आणखीन काही अनेक विधानं आहेत, काही कारणं आहेत, राजकारणाचा कंटाळा आलाय का, राजकारण नकोसं झालंय का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं यावेळी मिळणार आहेत. छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये, दिलीप वळसे पाटील, जयंत पवार हे देखील दाखल झालेले आहेत. जयंत पाटील देखील दाखल झालेले आहेत या पत्रकार परिषदेमध्ये आणि आता अजित पवार काही क्षणात या सगळ्या प्रश्नांची उकल. जितेंद्र आव्हाड देखील पत्रकार परिषदेत आणि या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होती. काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आणि आमच्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा यांनी विधानसभेचा राजीनामा दिला. काल फार मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय पवार साहेब ईडीच्या चौकशीच्या सामोरे जाण्याची भूमिका घेतलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून फार मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये त्यांच्या समर्थनासाठी विविध संघटना, विविध सामाजिक संघटना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आलेले होते. त्यानंतर संध्याकाळी अजितदादांचा राजीनामा सादर झाल्याची बातमी आली. आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भात गेले 2 दिवस ईडीच्या मध्ये ज्या संबंधित आपल्या सर्वांना प्रसार माध्यमांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे की ज्या बातम्या येत होत्या, त्यानंतर मी गेले अनेक वर्ष अजितदादांच्या बरोबर
गेली 30 वर्ष आम्ही एकत्रित काम करतो. दादा स्पष्ट वक्ते आहेत, प्रशासनाचे अनेक निर्णय कठोरपणाने घेणारे आहेत आणि तेवढेच ते भावूक आहेत. हे अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहे. आदरणीय पवार साहेबांच्या संबंधातल्या मागच्या 2-3 दिवसातल्या साऱ्या घटना लक्षात महाराष्ट्राच्याही आल्या. त्यातला फोलपणा, कोतेपणा, खोटेपणा महाराष्ट्रानं पाहिला. परंतु आपल्या घरातील एका प्रमुखाला, कुटुंबातल्या प्रमुखाला आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेत्याला या संदर्भात या सर्व गोष्टींना ज्या पद्धतीनं गेल्या 2-3 दिवसात आपण पाहिलं सगळ्यांनीच, त्या सर्व परिस्थितीवर व्यतीत होऊन आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीतला त्यांचा जिव्हाळा, आदर यामुळं अजितदादा भावनाप्रधान किती आहेत हे पुन्हा एकदा त्यातनं आपल्या महाराष्ट्राला प्रत्यय आला. या संदर्भात अजितदादा तुमच्याशी बोलण्यासाठी, महाराष्ट्राशी बोलण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर आले. आणि त्यामुळं या ठिकाणी माननीय अजितदादा यांनी आपले मनोगत या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करावे. आदरणीय भुजबळ साहेब, जयंतरावजी, धनंजयजी, दिलीपरावजी, जितेंद्रजी, सर्व उपस्थित पत्रकार बांधव, बंधू भगिनींनो, मी आपल्या सर्वांचं सुरुवातीला स्वागत करतो. काल मी माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून अचानक राजीनामा दिला आणि त्याच्यातून आमच्या पक्षातल्या आमचे वरिष्ठ असतील, आमचे सगळे कार्यकर्ते असतील, आमचे हितचिंतक असतील, ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी वेदना झाल्या. त्यांना कळलं नाही की मी त्यांना न विचारता राजीनामा का दिला. अशाच प्रकारचा एक प्रसंग पाठीमागच्या काळामध्ये माझ्यावर, मी उपमुख्यमंत्री असताना आलेला होता आणि त्यावेळेस देखील मी माझ्या सहकाऱ्यांना न विचारता राजीनामा दिला आणि त्यावेळी वेळेस त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की असं काही झालं तर आम्हाला सांगा. मी आपल्याला सगळ्या पत्रकार मित्रांना महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यावेळेस मी समजा जयंतरावांना, धनंजयजींना, भुजबळ साहेबांना, दिलीपरावांना, जितेंद्रला किंवा सुनील तटकरेंना कुणालाही काही सांगितलं असतं तर ह्यांनी नाहीच म्हणून सांगितलं असतं. ती माझी चूक होती का नव्हती ह्याच्या खोलामध्ये मी जास्त जात नाही, पण त्याच्यातून ज्यांना हे सगळं न सांगता मी केलं आणि त्यांच्या मी भावना दुखवल्या त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, कार्यकर्त्यांची देखील. आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर येताना कदाचित पत्रकार मित्रांना हाही प्रश्न पडला असेल की अजित पवारांनी स्वतः जाऊन, मी साधारण 5:30ला विधान भवनामध्ये गेलो, विधिमंडळामध्ये गेलो, तिथं ऑफिसला जाऊन त्यांचे सागर म्हणून प्रायव्हेट सेक्रेटरी मी हरिभाऊ बागडे साहेबांना 3 दिवसापूर्वी एक फोन केलेला होता आणि त्यांना म्हणलं होतं की बागडे साहेब कधी तुम्ही मुंबईमध्ये असणार आहात. काही दिवस माझ्या मनामध्ये आपण ही भूमिका घेतली पाहिजे असं सातत्याने येत होतं, परंतु पुन्हा आपण आज निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सहकाऱ्यांना अशा पद्धतीनं अडचणीत आणणं योग्य आहे का ही भावना माझ्या मनामध्ये यायची. पण खरं कारण म्हणजे आम्ही सगळेजण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत होतो. आमचं बोर्ड ज्यावेळेस बरखास्त झालं त्यावेळेस बिनविरोध निवडून आलेलं बोर्ड त्या ठिकाणी होतं. मी पुणे जिल्ह्यातनं प्रतिनिधित्व करायच्या आधी 5 वर्ष त्याच जागेवर दिलीप वळसे पाटील साहेब पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होते आणि नंतरच्या काळामध्ये मी जिल्ह्याचं तिथं प्रतिनिधित्व केलं. आम्ही सर्व पक्षीय लोक तिथे आहोत. आज जवळपास तिथं भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष
आणि ज्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही असे सहकारातले पण काही सहकारी त्या बोर्डामध्ये होते आणि त्या बोर्डावर त्या ठिकाणी ऍक्शन घेण्यात आली. ठीक आहे, तो त्यावेळेसचा तो निर्णय होता, त्याच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. परंतु ते सगळं झाल्यानंतर त्याची चौकशी चाललेली होती. ती चौकशी चाललेली असताना सभागृहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर देत असताना संबंधित खात्याच्या सहकार मंत्र्यांनी असं सांगितलं की 1088 कोटी रुपयाचं इथं अनियमितता झालेली आहे. उत्तर आहे माझ्याकडे, आता त्याचे पेपर्स आहेत, असं सभागृहामध्ये सांगण्यात आलं. आपल्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या इथं देशातल्या कुठल्याही न्यायव्यवस्थेमध्ये प्रत्येकाला PIL करण्याचा अधिकार आहे, कुठल्याही नागरिकाला, आणि तशा पद्धतीनं काही जण करत असतात. तसंच इथं करण्यात आलं आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं की 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. हे सगळं बघत असताना मी विचार करायचो की ज्या बँकेमध्ये 11.5 ते 12,000 कोटीच्या ठेवी आहेत, डिपॉझिट आहेत, त्या बँकेमध्ये 25,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल? आणि पत्रकार मित्रांनो, जर एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असता तर ती बँक अस्तित्वात राहिली असती का? आत्ताच मध्ये एक बँक अडचणीमध्ये आली, आता 6 महिन्यात 10,000 रुपये काढायला परवानगी RBIने दिली, अशा बातम्या मी आजच वाचल्या. आणि हे सगळं होत असताना कुणी उठायचं आणि कुठलीही किंमत त्या ठिकाणी टाकायची. मी आजही सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगतो, 30 वर्ष राजकीय जीवनामध्ये विशेषतः बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व मी त्या ठिकाणी करतोय आणि असं करत असताना सहकारी संस्था आजही आम्ही अतिशय चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काम आम्ही लोकांनी केलं, बँकेच्या इतिहासामध्ये बँक अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत अनेक जण त्या बोर्डामध्ये राहिलेले आहेत. स्वर्गीय धनंजयराव गाडगीळ होते, स्वर्गीय वसंतदादा पाटील होते, स्वर्गीय विलासराव देशमुख होते, असे सगळे दिग्गज माणसं. मी सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही. आणि आत्ता पण मधल्या काळामध्ये काही IAS ऑफिसर, म्हणजे जे त्यांचं नाव सांगायचं म्हटलं तर गोयल किंवा सुधीर श्रीवास्तव, हे देखील होते. आणि त्याच्यानंतर अगरवाल आणि सहानी देखील होते. आणि ह्या सगळ्यांच्या काळात आत्तापर्यंतचं जे बोर्ड आहे त्यांच्या काळामध्ये देखील कारखाने काय किमतीनं विकलेत, काय नाही, त्याची जर आपण माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि पत्रकार मित्रांनो, ती शिखर बँक आहे. वेगवेगळ्या सांध्यापासून बांध्यापर्यंत अनेक लोक तिथं प्रतिनिधित्व करतात. आणि सहकारी सूतगिरण्या किंवा सहकारी साखर कारखाने, दुष्काळ पडला, कापूस कमी पिकला, अडचणीत आले, तर ते पुन्हा कसं नीटपणे आपल्याला चालवता येतील म्हणून कधी कधी थोडंसं आउट ऑफ वे जाऊन मदत करावी लागते. आत्ताचंच उदाहरण सांगतो, गेल्या महिन्यामध्ये ह्या राज्य सरकारने जनतेने निवडून दिलेल्या कॅबिनेटनी 4 सहकारी साखर कारखान्यांना, धनंजय महाडिक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बहुतेक प्रमुख मुंडेताई आहेत, त्याच्यानंतर आपले विनय कोरे आणि चौथे कल्याण काळे, वसंतरावांचे चिरंजीव, त्यांचं म्हणजे कल्याणराव काळे पंढरपूरचे, ह्या 4 कारखान्यांना कुठल्याही प्रकारे मदत करता येत नव्हती. आउट ऑफ वे जाऊन सरकारने मदत केली, हा सरकारचा अधिकार आहे. बजेटमधनं हे केलेलं आहे, मदत केलेली आहे. NPA असताना आता ज्या वेळेस कारखाने अडचणीत येतात त्यावेळेस केंद्र सरकार, राज्य सरकार पण पॅकेज देतं, नाबार्ड पॅकेज देतं, सॉफ्ट लोन देतं, 2% व्याजाने कधी कधी पैसे देतं, कधी 0% व्याजाने पहिल्या वर्षी, नंतरचे 4 वर्ष 10% वगैरे व्याजाने. कारण आज संपूर्ण देशाच्या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून इथं दिलीप वळसे पाटील आहेत. आपण त्यांनाही केव्हाही ते गोष्टी विचारू शकता. माझं सांगण्याचा मतितार्थ की हे सगळं आम्ही सगळेजण त्या बोर्डामध्ये होतो. मी क्वचित कधीतरी मिटिंगला त्या ठिकाणी जायचो आणि त्याच्यातून काही कर्ज वाटप झालं. वास्तविक ते कर्ज सगळं फिटलेलं आहे, कुठलंही थकलेलं नाहीये. त्याला गॅरंटी राज्य सरकारने दिलेली आहे. त्यावेळेस राज्य सरकारमध्ये 9 वर्षे हे अर्थमंत्री होते. त्यांना त्यावेळेसच्या चेअरमननी असं सांगितलं की अर्थमंत्री महोदय, हे पैसे आम्हाला मिळत नाही, तुमची बँक तुमची थक हमी आहे, म्हणजे सरकारची हमी आहे, तर तुम्ही पैसे द्या. यांनी स्वतः सांगितलं
की पहिल्यांदा त्या कारखान्याची विक्री करा आणि विक्री करून जे पैसे राहतील ते नंतर आम्ही तुम्हाला द्यायचा विचार करू. परंतु आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं की हे पैसे देत नाही त्यावेळेस सुप्रीम कोर्टात आम्ही केस दाखल केली. पत्रकार मित्रांनो, आत्ताच त्याचा निकाल लागलेला आहे. 1000 का 900 कोटी रुपये हमीच्या म्हणजे जी हमी दिली होती त्याच्यावर तुम्ही त्यांना द्या. आणि यंदाच्या वर्षी ती बँक 285 कोटी रुपये नेट प्रॉफिटमध्ये. मला एक सांगा, 25,000 कोटी काय आकडे सांगतात हे? असं जर तिथं काही गैरप्रकार झाले असतील, अफरातफर झाली असेल, काही अनियमितता झाली असेल तर असं कधी होऊ शकतं का? पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष 88ची इन्क्वायरी त्याची अजून उत्तर आम्ही द्यायची. आम्हाला अजून त्याच्याबद्दलचं सगळं समजून घेतलं गेलेलं नाहीये. आमच्याकडे प्रत्येकाचं उत्तर आहे आणि ते न होताच एकदम न्यायव्यवस्थेने आदेश काढले की FIR दर्ज करा. EOW कडे ती FIR गेली, त्यांनी FIR दर्ज केली आणि त्याच्यानंतर 100 कोटीच्या पेक्षा जास्तीचं रक्कम असल्यामुळे साहजिकच ईडीकडे ते प्रकरण गेलं. आता ह्याच्यात शरदराव पवारांचा सभासद म्हणून किंवा डायरेक्टर म्हणून काडीचा संबंध नाही, दुरान्वय देखील नाही. ते कुठल्याही सहकारी संस्थांचे डायरेक्टर नाहीत. काही सहकारी संस्थांचे त्यांचा ऊस जातो तेवढ्यापुरते ते सभासद आहेत. कदाचित माळेगाव सहकारी साखर कारखाना, पूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखाना, एवढ्यापुरतच त्यांचा सभासदाचा प्रश्न येतो. आणि असं असताना परवा पवार साहेबांचं नाव सारखं टीव्हीवर शरद पवार, अजित पवार, इतर 77 जण किंवा इतर 70 जण सतत ज्या वेळेस आमच्याच बद्दल बातम्या येतात 25,000 कोटीचा भ्रष्टाचार, 25,000 कोटीचा भ्रष्टाचार. मी नंतर माझ्या मनाला प्रश्न विचारला की ह्याच्यात साहेबांचा दुरान्वय पण संबंध नाही, फक्त कदाचित अजित पवार त्या बोर्डात होता आणि अजित पवारांचं आणि शरद पवारांचं रिलेशन आहे आणि म्हणून त्यांना तिथं कोट केलं का काय. आणि ज्या साहेबांच्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे, या महत्वाच्या पदांच्या पर्यंत, उपमुख्यमंत्री पदापर्यंत, तिथं आपल्यामुळं पवार साहेबांची बदनामी होते. ईडीचे प्रेस नोट जी होती त्या प्रेस नोटमध्ये पवार साहेबांचं नाव होतं. ते सगळं मीडियाच्या, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या निमित्तानं संपूर्ण देशाला आणि राज्याला दाखवण्यात आलं. आजच्या पण बातम्या दिल्लीच्या पेपरमध्ये बघितल्या तरी त्या देखील आपल्याला पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. ठीक आहे, सोशल मीडिया त्यांनी कुठं बातम्या कशा द्यायचा तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलण्याचं कारण नाही. पण हे सगळं करत असताना मी अतिशय अस्वस्थ झालो. मला ज्या बुद्धीला ते पटत नव्हतं आणि मी विचार करत होतो की आपण राजीनामा दिला पाहिजे, आपण ह्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. आपल्यामुळे साहेबांना ह्याच्यामध्ये ह्या वयामध्ये बदनामी सहन करावी लागती. त्याच्याकरता कार्यकर्त्या तिथं गोळा होत आहेत, त्यांचं येण्या जाण्याचा त्रास, त्यांचा तिथं थांबण्याचा त्रास, प्रत्येकाला सगळे विचारात. आणि ह्या सगळ्यातनं मी काल ह्या कुणालाही न सांगता, इव्हन साहेबांनाही न सांगता, मी सहसा काही गोष्टी असतात त्या साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत, पण त्यांनाही सांगितलं नाही. आणि ते केलं आणि ते केल्यानंतर मी फोन बंद केला. मी मुंबईतच होतो, परंतु मी माझ्या एका रिलेटिव्हच्या घरी त्या ठिकाणी होतो आणि तिथं मी थांबून होतो. मला माझं कळत नव्हतं की मी काय त्या ठिकाणी बोललं पाहिजे, परंतु एक मन म्हणत होतं की आपल्यामुळे साहेबांची बदनामी ह्या वयात झालेली आहे आणि त्याला थोडा बहुत माझाही दोष आहे. वास्तविक मी आज पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ठीक आहे, ईडीने त्यांची चौकशी करावी, EOWने त्यांची चौकशी करावी, पण आज देखील आम्ही त्या संचालक बोर्डातल्या एकाने, पत्रकार मित्रांनो, तिथं ती मीटिंग जी चालती त्याच्यामध्ये शिफारस येते, फक्त यस म्हणायचं असतं. ठीक आहे रितसर काय त्या तुम्ही द्या, मंजुरी द्या आणि त्याच्यामध्ये ते पैसे बँकेतनं डायरेक्ट त्या कारखान्याच्या अकाउंटला जातात, पैसे त्या बँकेतनं डायरेक्ट त्या सूतगिरणीच्या अकाउंटला जातात. त्याच्यामुळं तिथं सूतगिरणीच्या अकाउंटला पैसे किती गेलेत, त्यात संचालक बोर्डाने कसे खर्च केलेत, ते योग्य केलेत का अयोग्य केलेत, ते सगळं तपासणीचा भाग होऊ शकतो, त्याबद्दल दुमत नाही. पण हे सगळं होत असताना नेमकं हे निवडणुकीच्याच काळामध्ये कसं आलं, इतक्या दिवसात का नाही आलं, कधीची चौकशी आहे, 2011ची, 2010 पासूनची, आणि ते 2019ला कसं आलं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सरकार म्हणतंय की आमचा काही दोष नाही, न्यायव्यवस्थेने निर्णय दिला, मान्य. न्यायव्यवस्थेने सांगितलं FIR दर्ज करा, तिथं देखील न्यायव्यवस्थेला संबंधित अधिकारी सांगताय तर ह्याच्यामध्ये FIR दर्ज करण्यासारखं नाही. त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही आम्हाला शिकवायला लागला का. वास्तविक तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला आदर आहे, मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही, कारण आपण सगळेजण हे जे काही कायदा सुव्यवस्था राज्य देश चालतो ते कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे
आणि जर कुठं न्याय मिळाला नाही तर न्याय व्यवस्थेकडे आपण न्याय मागायला जातो. ह्याही गोष्टी खऱ्या आहेत. ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यातनं मी अतिशय अस्वस्थ होऊन उद्विग्न होऊन त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि तो राजीनामा त्यांना मंजूर करायला लावला. त्यांच्याविषयी मी बोललो. त्यांनी मला विचारलं, अहो तुम्ही कशा करता राजीनामा देतायत? म्हणलं बागडे साहेब मी तुम्हाला नंतर सांगेन, पण ते म्हणले 3 दिवसापूर्वी तर तुम्ही सांगितलं होतं मी कुणाला तरी घेऊन येणार आहे, मग कुणाला आणलंय? म्हणलं नाही, मी आता सांगायचं होतं काय 3 दिवसापूर्वी मीच येणार आहे, म्हणजे तेव्हाच बातमी म्हणलं लीक झाली असती. म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांनाही वाटलं की कुठला तरी आमच्या समोरच्या पक्षातला एखादा अजितला जवळ गेलेला आहे, राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्यांच्याकरता येणार आहे का, असा त्यांचा समज झाला असावा. पण मी त्यांना सांगितलं की बागडे साहेब फार प्रश्न विचारू नका, मी माझ्या वैयक्तिक कारणाकरता राजीनामा देतो, एवढं मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यातनं मी बाहेर निघून गेलो. आणि मग त्या सगळ्या बातम्या यायला लागल्या. आपण काहींनी असं बातमी रंगवली की अजित पवार त्या दिवशी इथं असताना ईडीच्या ऑफिसला पवार साहेबांना देणार होते, तर तिथं का सिल्वर ओकला वगैरे दिसले नाही. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ज्या बारामतीचं 30 वर्ष मी प्रतिनिधित्व करतो तिथं एवढा पूर आला, 85,000 क्युसेसचं पाणी सोडलं, कधी एवढं पाणी माझ्या इथल्या नदीला आलेलं नव्हतं. मी ताबडतोब इकडनं गेलो, तिथं दिवसभर रात्री उशिरापर्यंत कशी लाईट लागेल, कसं त्यांना सगळं काही मिळेल, त्यांना मदत होईल, अशा सगळ्यांनी मिळून आम्ही तिथं मदत त्या ठिकाणी केली. आणि त्याच्यातून रात्रीच मला निघायचं होतं, पण रात्र खूप झाली आणि मी मुक्काम पुण्यामध्ये केला. आणि दुसऱ्या दिवशी पुण्यातनं निघालो की म्हणलं सकाळी जावं सिल्वर ओकला. दुसऱ्या दिवशी पुण्यातनं निघाल्यानंतर दोन्ही टोलला एवढ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, कारण बरेच कार्यकर्ते बरेच कोण यायला निघालेले होते आणि अजिबात तिथं 2-2 तास माझे गेले. मला इथं यायला जवळपास 2 वाजले. तोपर्यंत इकडचं सगळं त्या ठिकाणी झालं होतं. त्याच्यामुळं आपण काहींनी असं चित्र समोर आणलं की अजित पवार इथं असताना कसे आले नाही. मग जितेंद्रजींना विचारलं, जयंतरावांना विचारलं, धनंजयजींना विचारलं, त्यांना एवढंच माहिती होतं की मी बारामतीमध्ये आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं अजित बारामतीमध्ये. वास्तविक ज्या पक्षांनी मला अनेक मान सन्मान पदं दिली तिथल्या एखाद्या महत्वाच्या गोष्टीला अजित पवार तिथं जाणार नाही असा कदापि त्या ठिकाणी होणार नाही. ही गोष्ट मला ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना नमूद करायची. दुसरी गोष्ट, पवार परिवार एक मोठा परिवार पहिल्यापासून, आज नाही अनेक वर्ष आम्ही सगळेजण काम करतो. आमचे तर थोरले काका हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते, स्वर्गीय वसंतराव दादा पवार, परंतु नंतरच्या काळात त्यांचं दुःखद निधन झालं. नंतर पवार साहेब त्याच्यामध्ये आले. आज देखील पवार साहेब सांगतील तशा पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकतो. हे त्रिवार सत्य आहे. परंतु काहींनी सांगितलं ग्रह कलह. कशाचा ग्रह कलह? कशाला करता आमच्या घरामध्ये ग्रह कलह होईल? प्रत्येक वेळेस मी राजकारणात आलो तेव्हाही असंच उडवण्यात आलं, अशा बातम्या पसरवण्यात आल्या. अजित पवार शरद पवारांचे वेगळे ग्रुप, नंतर सुप्रिया आल्यानंतर तसंच घडलं, त्याच्यानंतर पारच्या निवडणुकीत तसंच घडलं. आता रोहित कदाचित जर प्रांताध्यक्षांनी कार्ड कमिटीने ठरवलं तर त्याला उमेदवारी एका विधानसभा मतदारसंघात द्यायचं चाललंय. त्याच्यातनं पण असा काही ग्रह कलह नाही. काल पवार साहेबांनी सांगितलं तेच खरं आहे. आम्ही जरी आमचा परिवार मोठा असला तरी घरातली ज्येष्ठ व्यक्ती जे सगळ्यांचं ऐकते, मार्गदर्शन करते, त्या पद्धतीनं ते गोष्टी घडतात. आज पण आल्यानंतर मी 1.5 ते 2 तास तिथं होतो. मला साहेबांनी सांगितलं की अजित तुम्हाला भेटलं पाहिजे. खरं तर माझ्याकरता पवार साहेबांना पुन्हा मी साहेबांना म्हणलं साहेब मी पुण्यामध्ये येतो. ते म्हणले नाही मीच मुंबईमध्ये येणार आहे. मला जयंतरावांशी आणि भुजबळ साहेब, धनंजय, जितेंद्र यांच्याशी चर्चा करायची आहे, दिलीपरावांशी, आणि त्याच्यामुळे तू तिथं मला कुठल्याही परिस्थितीत 1 वाजता भेटलं पाहिजे. मी 1 वाजता गेलो, साहेबांशी बोललो. साहेबांना माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली. माझ्यापेक्षा खूप वर्षाचा त्यांना राजकीय अनुभव असल्यामुळे त्यांनी पण त्यांना जे काही सूचित करायचं, त्यांना जे काही मला सांगायचं होतं ते त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर मला त्यांनी सूचना केली की अजित तू त्या ठिकाणी जा आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणजे सगळं स्पष्ट त्या ठिकाणी सांग. तशा पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलो आणि ही वस्तुस्थिती ह्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर ठेवण्याचा मी ह्या निमित्तानं प्रयत्न केला. निव्वळ पाठीमागच्याही काळात 70,000 कोटीचा घोटाळा, 70,000 कोटीचा घोटाळा. त्या डिपार्टमेंटला पैसे मिळाले किती, डिपार्टमेंटनी पगारावर खर्च किती केले, डिपार्टमेंटनी कामावर खर्च किती केले, डिपार्टमेंटनी त्या भूसंपादनावर पैसे किती खर्च केले,
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तोही आरोप मोठा झाला, त्याच्यातनं पण मला अतिशय मी नाराज झालेलो होतो, मी त्याच्यामध्ये अस्वस्थ झालेलो होतो. आता ह्याच्या संदर्भात 5 वर्ष इन्क्वायरी चाललेली, ती पण इन्क्वायरी संपत नाही. इन्क्वायरी किती वर्ष चालवायची हा शेवटी इन्क्वायरी करणाऱ्याचा अधिकार आहे. म्हणजे तोही ठप्पा आमच्या समोर आहेच. आणि असं असताना पुन्हा या निवडणुकीच्या निमित्तानं 25,000 कोटीचा घोटाळा. जनतेला वाटेल अजित पवारला हजाराशिवाय जमतच नाही का काय, कुणाला माहिती. म्हणजे काय, आम्ही पण माणसं आहेत ना. तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? हे बरोबर नाही. सुंदर झालं, चांगलं. एवढंच मला सांगायचं, मला खरंच जास्त. तुम्ही आता म्हणला काहीतरी, त्याच्यात मला एवढंच सांगायचं की मी तसं काही बोललेलो नव्हतो. आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, मी एवढं मनाला सांगितलेलं होतं की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बरंच काही बोललं जाणार, घडणार, बातम्या येणार, खूप काही वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जाणार, वेगवेगळ्या पद्धतीनं मत प्रदर्शित करणार. त्याच्यामध्ये संपादक असतील किंवा इतर मान्यवर असतील, तो त्यांचा अधिकार आहे, मी तो काही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. पण या सगळ्याच्या संदर्भामध्ये मी माझी मानसिकता तयार ठेवली होती. आणि तिथनं राजीनामा दिल्यानंतर मी माझंच म्हणजे चला तर कुठंतरी शांतपणे जरा बसावं म्हणून मी एका ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं थांबलो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यातनं दुसरं काही त्याच्या पाठीमागचं कारण नाही आणि ग्रहकलह वगैरे काही नाही. सगळ्या मी एकत्रपणे, ठीक आहे आमच्या परिवारातले काही जण निघून गेले, त्याबद्दल दुमत नाही, दुःख आहे, वेदना आहे की आम्ही इतके वर्ष काम करत असताना आमचे जीवाभावाचे सहकारी आमच्यापासून बाजूला गेले. मी माझ्या मनाला सांगतो की कुठंतरी आपण कमी पडलो म्हणून हे गेले. आम्ही त्यांना आमच्या जवळ ठेवायला यशस्वी झालो नाही असं सांगून मी कधी, तुम्ही बघा हे गेलेल्यांपैकी एकावर पण मी टीका केली नाही. ठीक आहे, गेले, त्यांना योग्य वाटलं ते गेले, ही वस्तुस्थिती आहे. अजितदादांनी आता सांगितलं, ज्या पद्धतीने डिस्टॉर्ट करणाऱ्या फिगर्स येतात जसं सिंचनाच्या वेळी झालं 72,000 कोटी, जो 52 सालापासूनचा आकडा आहे, 25,000 कोटी, 11,000 कोटीची डिपॉझिट्स असताना 25,000 कोटीचा घोटाळा आहे. तर पक्ष म्हणून याकडे तुम्ही कसं बघता? याच्या विरोधामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीचं काही लिगल किंवा अशा पद्धतीची ऍक्शन शोधताय? एक म्हणजे 25,000 कोटीचा घोटाळा, विधिमंडळात त्या खात्याच्या मंत्र्यांनी 1,006 कोटीची अनियमितता आहे, 1,088 कोटीची भ्रष्टाचार हा शब्द नाही वापरले, 1,088 कोटीची आर्थिक अनियमितता, नियमबाह्य कर्ज दिलं जे डिफॉल्टमध्ये आहेत. आता मगाशी 4 कारखान्यांना जे कर्ज देण्यात आलं, पैसे देण्यात आले, ते एनपीए मध्ये असतानाही त्यांना दिलेले आहे. याच प्रकारची या केसेस आहेत सगळ्या. आणि महाराष्ट्रात ऊस उत्पादक आणि कापूस उत्पादकांचा चांगला दर त्यांना मिळावा, प्रक्रिया करणारी कारखानदारी चांगली टिकावी म्हणून या राज्यातल्या ऊस उत्पादक आणि कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी आपण हे सगळा प्रयत्न आणि मदत करत असतो. त्या टेक्निकॅलिटीमध्ये न जाता आपण ज्यांना मदत केली ते सगळं कर्ज फिटलेलं आहे. तरी देखील आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी 70 संचालक असताना फक्त अजित पवार आणि 25,000 कोटीचा घोटाळा हे सतत माध्यमातून सतत पुढत आलं. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 17 संचालक आहेत, पृथ्वीराज देशमुख तिथं आहेत, आमदार आहेत भाजपचे आणि सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, विलासराव जगताप आहेत, अडसूळ साहेब आहेत किंवा विजयसिंह मोहिते पाटील आहेत, भाऊसाहेब फुंडकर होते, भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि प्रश्न हा आहे, रावळ सरकार आहेत म्हणजे आपल्या रावळांचे, जयकुमारांचे वडील. मला हे कळत नाही की फक्त अजित पवार आणि 25,000 कोटी रुपये हे जे चाललेलं आहे यानं कोणीही उद्विग्नच होणार. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी
अजित पवार यांच्यावर सतत अशा पद्धतीचा हल्ला लोकांची दिशाभूल करणारा व्हायला लागलेला आहे आणि त्यामधून ही उद्विग्नता दादांना येणं स्वाभाविक आहे असं मला वाटतं. आम्हालाही राहून राहून हे वाटतंय की 1088 कोटीची अनियमितता आहे, याच्यात भ्रष्टाचार हा शब्दच नाही आहे आणि बँक कारखान्यांना कर्ज देते, त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा विषयच कधी होऊ शकत नाही. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग जर नसेल तर ईडी त्याच्या पिक्चरमध्ये कशी येऊ शकते हा पुढचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आपल्याला माझी विनंती आहे की आपणही याच्यात संशोधन केलं पाहिजे आणि आपणही प्रसार माध्यमाचे खरंच त्या ठिकाणी अभ्यास करून जर आपण त्याचा अभ्यास करून जर आपली मतं मांडायला लागला तर मला खात्री आहे की नक्की न्याय मिळू शकेल. प्रफुल्ल बोला. अजितदादांवर एवढे आरोप होत असतील, खोटे आरोप असं तुम्ही म्हणताय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेत्यांनी आक्रमकपणे अजितदादांच्या पाठीशी का उभे राहिले? आम्ही राहिलो. आमच्या शिवस्वराज्य यात्रेतली अनेक भाषणं आमची काढून बघा. आम्ही सगळीकडे हे सांगितलेलं आहे की हा राज्य सहकारी बँकेतला घोटाळा म्हणून जी भुई धोपाटण्याचं काम चालू आहे हे पूर्णपणाने चुकीचं आहे. या बाबतीत व्यवस्थित प्रत्येक सभेत, मी तर महाराष्ट्रातल्या अनेक सभेत हे सांगण्याचं काम केलं. त्याच्याबद्दल मी एवढं सांगितलं की साहेबांनी शेवटी आज तिथनं उठताना सांगितलं, अजित मी आता तुझं सगळं ऐकून घेतलेलं आहे, उद्याच्या काळामध्ये मी जो निर्णय देईल त्या संदर्भामध्ये तुला त्या पद्धतीनं करावं लागेल. मी त्यांच्या नजरेला नजर पण दिली नाही, मी खाली मान घातली आणि तिथनं त्या ठिकाणी निघून आलो. नाही, मी शेती कर तसं नाही म्हणलं. मी त्यांना म्हणलं व्यवसाय आणि शेती हे बघा, मी जे काही 30 वर्षाचा अनुभव देतो राजकीय जीवनामध्ये, दिवस रात्र काम करायचं, दिवस रात्र मरमर मारायचं, सकाळी 7 वाजल्यापासून लोकांना भेटायचं आणि त्याच्यातनं कुठलाही काही आपला दुरान्वयी संबंध नसणाऱ्या गोष्टीच्यावर आरोप सहन करायचे. ते आरोप ठीक आहे, हे त्या क्षेत्रात काम करतायत म्हणून त्यांना माहिती आहे, परंतु जो कॉमन मॅन आहे 12 कोटी जनतेमध्ये 1 कोटी लोकांना माहिती आहे की सहकाराचं कामकाज कसं चालतं. 10-11 कोटी लोक पेपर वाचून सोशल मीडियाच्या बातम्या वगैरे बघूनच स्वतःचं मत तयार करतात. त्याच्यातनं कुणापर्यंत आम्ही पोहोचणार आहे सांगणार आहे अरे बाबा आमचा दुरान्वय देखील त्याच्यामध्ये संबंध आहे. आणि हे सगळं करत असताना साहेबांचा तर अजिबात काडीचा संबंध नाही. ह्या वयामध्ये तुम्ही पवार साहेबांना तिथं नाव घेऊन ईडीच्या तिथं जाण्याची वेळ आणता. त्याच्यात अजित पवार संचालक बोर्डात नाव नसताना ही केस पण उभी राहिली नसती. मी आज पण तुम्हाला छातीटोपपणे सांगतो, एक त्या 77 डायरेक्टर मध्ये अजित पवार नाव नसताना पुढे चाली नसती केस. काय सांगायचं आता तुम्हाला? नाही, टार्गेट काय तो त्यांचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल टार्गेट बिर्गेट म्हणणार नाही, परंतु आम्हाला मनस्ताप झाला. माझ्या नावामुळं साहेबांना पण त्याच्यामध्ये नाव आलं. काय त्यांचा संबंध हो? काय संबंध तुम्ही सांगा ना. जो डायरेक्टर नाही, जे सभासद नाही, ज्यांचा मीटिंगशी कुठला संबंध नाही, काहीच नाही, निर्णय प्रक्रियेत नाही, सही नाही. अरे माझ्याकरता कशाला दबाव? मला धनंजयजींना विचारायचं आहे. धनंजय मगाशी जो ही जी पीआय टाकली त्या टाकणाऱ्यांचा काही इथले जे सरकारमधले लोक आहेत किंवा सरकारशी संबंधित की इथे ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचा जो इन्स्पिरेशनल फोर्स असणारी संघटना आहे त्याच्याशी काही संबंध आहे का असं तुम्हाला वाटतं का? आणि तसं असेल तर पक्ष म्हणून, जे यांनी सुद्धा विचारलं, पक्ष म्हणून प्रश्न अजितदादा पवार याचा नाही, पण अजितदादा पवार असतील, शरद पवार साहेब असतील, यांच्यावरती अशा पद्धतीने निकष फेकून असताना त्याचा संपूर्ण परिणाम तुमच्या पक्षाच्या इमेजवर होतो. तर त्याच्यावर तुमची काउंटर पॉलिसी काय? एक लक्षात घ्या, एखाद्याने ठरवलं की आपल्या कृत्यातून एखादा माणूस राजकारणात नसलाच पाहिजे. तुम्ही काही वर्षापासून पहा, कुठल्या ना कुठल्या पीआयच्या माध्यमातून काही लोकांना पुढे करून कोर्टामध्ये प्रकरणं घालायची आणि फक्त बदनाम करायचं, आरोप करायचे. 5 वर्षात निष्पन्न काहीच करायचं नाही. आणि याबाबत आता तुम्ही जे सांगितलंय ही खरी गोष्ट आहे की आम्हीही पक्षाच्या माध्यमातून की जे लोक अशा पद्धतीचे पीआयएल करणारे आहेत आणि आमच्या नेतृत्वाला
बदनाम करायचं काम करतात त्या लोकांच्या पाठीमागं आज सरकारमधले कोण आहे याचा शोध नक्कीच पक्ष सुद्धा घेईल. आणि माझी आपल्यालाही विनंती आहे, आपली सुद्धा जर्नलिझम ही याच्यात शोध पत्रकारिता याच्यात आहेच. आपणही माझी विनंती आहे की आपण अशा पद्धतीनं काही ठराविक मंडळी महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातून पूर्णपणाने संपली पाहिजे. आणि हे जे काही दादांच्या बाबतीत झालेलं आहे हे वास्तविक आहे. कुठलाही विषय आला, नावं अनेकाशी असतील तर नाव मात्र दादांचं येतं. आणि या परिस्थितीमध्ये ज्या काही आता तुम्ही सांगितलं, पक्षाला सुद्धा याबाबत भूमिका घ्यावी लागेल आणि त्याबाबत पक्षाध्यक्ष साहेब निर्णय नक्कीच घेतील की काउंटर पॉलिसी काय करायची, तर त्याबाबत पक्षाध्यक्ष नक्कीच निर्णय. ठीक आहे ना, केलं ना, तो त्यांचा अधिकार होता. ते राज्याचे प्रमुख होते. इन्क्वायरी करणं, एखाद्या संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करत असताना काही चुकीचं वाटलं आणि ते राज्याच्या प्रमुखाला वाटलं आणि त्यांनी चौकशी केली तर बिघडत नाही. परंतु ती चौकशी लवकर संपून त्याच्यातलं आउटपुट बाहेर आलं पाहिजे. नहीं इमोशनल, अभी मैंने जो जितना बताना चाहिए था उतना बताया. मुझे अभी और ज्यादा आपण सगळे आमच्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. मला पक्ष जो निर्णय घेतो, मला खात्री आहे की हे सगळं राज्य सहकारी बँकेचा भ्रष्टाचार म्हणून जे भुई दोपाटण्याचं काम चालू आहे याच्यात आपल्या शोध पत्रकारितेचा प्रयत्न जर जारी झाला तर यामध्ये थोडासा तपशिलात आपण गेला तर काही भारतीय जनता पक्षाचे संचालक असे आहेत की ज्यांनी बँकेला चुकीची माहिती देऊन कर्ज काढण्याचा प्रयत्न केला, असेही काही प्रकरण आहेत. पण त्याच्या बाबतीत तपशिलात बोलणं माझी विनंती आहे, आपण त्या तपशिलात जावा. त्यामुळे राज्य सहकारी बँकेत कोणती अनियमित भ्रष्टाचाराचे आम्ही जे घोटाळे काढलेले आहेत मागच्या 5 वर्षात सरकारच्या बद्दल, त्याच्या बाबतीतही पुराव्यानिशी जे सादर केलेले आहेत त्याच्याविषयी तेही शेकडो कोटीचे आहेत, 100 कोटीच्या वरचे घोटाळे आहेत. त्यामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कधी येणार हा आमच्या दोघांचा विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या गटनेत्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना आव्हान केले. ते पंजाब कुठली बँक आता अडचणीत आलं ना, त्याचं डायरेक्टर पदावर कोण कोण आहेत ते जरा बघा. ते बघा. त्यामुळे आपण आपल्या शोध पत्रकारिता आपल्या सगळ्यांच्यात आहे. माझं आपल्याला आव्हान आहे की ह्या सगळ्या प्रकरणात आपण तपशिलात जावं आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद. अखेर अजित पवारांच्या राजीनाम्याचं कारण आज अवघ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी जी चौकशी लागली त्यानंतर मात्र आपल्यामुळे शरद पवारांना त्रास झाला, मनस्ताप सहन करावा लागला, जे मला सहन होणार नव्हतं. यामुळे मी अस्वस्थ झालो आणि याच केवळ भावनेतून मी राजीनामा दिलेला आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. या अजित पवारांच्या पत्रकार परिषदेच्या सगळ्या मुद्द्यांवर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. अर्थातच